मित्रांनो, पहिल्या भागात तुम्ही आमचा प्रवास पाहिला आणि त्याच्यानंतरचा व्हिडिओ त्या नागलोक या ठिकाणी आम्ही वस्ती केली त्याची थोडी तुम्हाला माहिती दिली होती. आणि आता आपण जाणार आहोत पुढच्या व्हिडिओकडे आणि तो व्हिडिओ आहे दीक्षाभूमीचा. त्याला तर जाणून घ्याव्या दीक्षाभूमीची संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला. जय भीम, जय शिवराय मित्रांनो. मी कोकणी रणजित आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं नवीन व्हिडिओ स्वागत आहे. मित्रांनो आज खरोखर माझं स्वप्न ना खूप पूर्ण झालेलं आहे. मी खूप वर्षापासून माझी इच्छा होती की नागपूर या ठिकाणी मला जायचं होतं आणि आता खूप बरं वाटतं आणि खूप छान वाटते तेव्हा. आणि हा व्हिडिओ मित्रांनो नक्कीच बघा दीक्षाभूमीचा. तर चला तर तुम्हाला दाखवतो दीक्षाभूमी. जय भीम मित्रांनो, तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे दीक्षाभूमीमध्ये. आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत इथेच इतिहास घडला होता. दुरून जो दिसतोय तो भव्य आणि दिव्य तेजस्वी स्तूप, जसजसं आपण त्याच्या जवळ जातोय तसं त्याचं वैभव अधिकाधिक जाणवते. आणि सकारात्मक ऊर्जा देणारा परिसर पहिल्यांदा पाहिल्यावर खरंच मन भरून येते. हा स्तूप जवळून पाहिल्यावर त्याची भव्यता अजूनच जाणवते. चला आता या इतिहास स्थळाचा अर्थ आणि थोडक्यात माहिती जाणून घेऊया. 14 ऑक्टोबर 1956 हे केवळ एक दिवस नव्हता, हा होता इतिहास घडवणारा क्षण. या पवित्र भूमीवर त्या दिवशी जमलेले होते जवळजवळ 5 ते 6 लाख लोक. भारतीय राज्यघटनेचे निर्माते आणि करोडो वंचितांचे मसीहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या दिवशी त्यांनी घेतला एक ऐतिहासिक निर्णय. स्वतःसह लाखो अन्वयांसमेत त्यांनी स्वीकारला होता बौद्ध धर्म. हा होता जगातील सर्वात मोठा सामूहिक धर्मांतर समारंभ. चला तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत. चला तर आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला असा काही आजूबाजूचा परिसर बघायला मिळतो आहे, आपल्याला बघू शकता. आणि इथं तुम्ही कधीही आलात तर गर्दीच असते. आणि आम्हीसुद्धा आलो होतो तेव्हा पण काही मंडळी इथे उपस्थित होते. तर चला आपण आतमध्ये प्रवेश करता करता आजूबाजूचा परिसरसुद्धा बघून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो तुम्हीसुद्धा या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांची ही मूर्ती थायलंडहून आणलेली 400 किलो वजनाची आणि 9 फूट उंच अष्टधातूची आकर्षक गौतम बुद्धांची मूर्ती स्थापित करण्यात आली होती. ही मूर्ती अत्यंत सुंदर असून ती थायलंडमधील चोनबुरी शहरात 8 महिन्यांनंतर तयार झाली, जी शांती आणि करुणेचे प्रतीक मानले जाते. थायलंड भिक्षू संघाच्या सर्वोच्च धम्मगुरूंनी ही मूर्ती भेट दिली होती. ती दीक्षाभूमीच्या स्तूपात विराजमान आहे. आणि मित्रांनो आपल्या दुसऱ्या बाजूला बघायला मिळत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र. 1956मधील ऐतिहासिक भाषणाचे आणि भंते चंद्रमणी यांच्याकडून दीक्षा घेतानाचे काही छायाचित्र आहेत. बाबासाहेबांनी त्यावेळेस काही दिलेली भाषणं त्याचे छायाचित्र आहेत.
येणाऱ्या 12 फेब्रुवारीला भंते विनाचार्य यांच्या नेतृत्वात महाबोधी महाविहार मुक्तीसाठी दिल्लीच्या जंतर मंतर इथे एक भव्य आंदोलनाची सुरुवात भंते विनाचार्य यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे. देशभरातून या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला आहे. मागील तुम्हाला माहिती असेल, मागील एक वर्षापासून भंते विनाचार्य 12 फेब्रुवारीपासून हे आंदोलन बोधगयामध्ये करत होते. त्यानंतर 68 दिवस त्यांना या महाबोधी महाविहार आंदोलनासाठी जेलमध्ये सुद्धा जावं लागलं. जेलमध्ये सुटका झाल्यानंतर त्यांनी धम्मध्वज यात्रा काढली पूर्ण महाराष्ट्रभर, त्यानंतर पूर्ण देशभर. आज कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश या प्रत्येक देशातील राज्यामध्ये ते गेले आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी एक मोठा लढा ते दिल्ली येथे जंतर मंतर येथे देत आहे. तर सर्व आंबेडकरी अनुयायांना, बौद्ध उपासकांना नम्र निवेदन आहे की त्यांनी येणाऱ्या 12 फेब्रुवारीला दिल्ली येथील जंतर मंतर येथे यावे आणि या आंदोलनामध्ये सहभागी यावे. कारण की महाबोधी महाविहार ही जी धरोहर आहे ही मागील 135 वर्षापासून बौद्ध धर्मीयाच्या हातात नसून तर ते महंताच्या हातामध्ये आहे. आणि तिथे जो BT ॲक्ट 1948 जो कायदा आहे त्यामध्ये 4 बौद्ध, 4 हिंदू आणि तेथील जो एक मुख्य जो असेल तो तेथील कलेक्टर असेल. त्यामुळे हा बौद्धावर होणारा अन्याय आहे. तर या अन्यायाविरुद्ध आपल्याला एक लढा द्यायचा. त्यासाठी सर्व उपासकांनी दिल्लीकडे कूच करावी आणि आंदोलनात सहभागी व्हावे आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनास हातभार लावावे. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द बोलतो. जय भीम, जय भारत. क्या दिया मेरे को? क्या दिया है मेरे को? दम्मादान क्या है ये? क्या है ये? क्या है? बोलो बोलो बोलो, क्या है ये? हाँ, नोट है. कितने का नोट है? 200 रुपये. सुनिए, ये 200 रुपये का नोट नहीं है, ये बुद्ध विहार है. ये क्या है? ये बुद्ध विहार है. ये बुद्ध विहार, ये नोट दारू को और क्या बोलते हैं बीड़ी सिगरेट को और गोवा गुटखा को नहीं यूज़ करना. हाँ, ये हम तुमको दान दे रहे हैं, लो याद रहना. ये बनते हमको बुद्ध विहार दिया, तुमने हमको क्या दिया? नोट दिया. मैं क्या दिया वापस? धम्मदान. बुद्ध विहार दिया. बहुत सब हेलो. आज से हाथ में दारू, बीड़ी, सिगरेट, गोवा गुटखा नहीं पकड़ने. दान आम्ही देऊया ना त्यांच्या हस्ते जाऊ द्या. आप दे दे. आता मित्रांनो, आपण दीक्षाभूमीच्या उजव्या हाताला प्रवेशद्वाराच्या बाजूलाच एक 57 वर्ष जुना बौद्ध वृक्ष आहे. हा तुम्हाला दाखवणार मित्रांनो. हा आहे तो दीक्षाभूमीच्या बाजूलाच 57 वर्ष जुना. 1968 मधला आहे.
अशा प्रकारे हा बौद्ध वृक्ष बघू शकता तुम्ही. मित्रांनो शाळेची मुलं आलेत आता. गोडांगाई गाती भीमाई गोंधळी राग सनंदना हळू हळू हळवद बाळ भीमाचं पाळणा हळू हळू हळवद बाळ भीमाचं पाळणा. मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 6 वाजले असतील आणि संध्याकाळच्या 6 वाजले तर हे वातावरण तुम्ही बघू शकता आजूबाजू परिसर. हा दीक्षाभूमीचा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो नक्कीच लाईक करा, शेअर करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. येणारे व्हिडिओ नक्कीच बघा तुम्ही. चला जय भीम. मित्रांनो याच्यानंतरचा आपण व्हिडिओ बघणार आहोत नागलोक. हे कॅम्पस नाही तर बौद्ध विचार, सामाजिक परिवर्तन, मूल्यांचे केंद्र आहे. चला पुढचा व्हिडिओ नक्की बघा.